पियुष बोलते पॅशन प्लसवर जाऊन तू स्कूटी येतोय. सकाळच पाऊस लागलाय. बोल काय बोलतोयस. आम्ही आता इथे आलेलो 20वा पॉइंटला सगळे मित्रजण. गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 4 आणि आता आम्ही निघालोय मालवणसाठी रोड ट्रिपला. आणि माझ्यासोबत आहे शंतनू आणि पियुष आणि देवंक अजून येत आहेत. जायचं आहे. पियुष बोलते पॅशन प्लसवर जाऊन तू स्कूटी येतोय. गुड मॉर्निंग काकी. काकीने आमच्या बाईकची छान अशी पूजा केली आणि आम्ही पॉझिटिव्ह वाईब घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. सकाळच पाऊस लागलाय. इथं मध्ये आम्ही थांबलोय आणि हे बॅग ऍडजस्ट करतायत. आम्ही पोहोचलो आता 20वा पॉइंटला आणि आता आम्ही व्ह्यू बघायला पुढे जाणार आहोत. आणि पियुष आणि देवांक आता येतात. मला आता आम्ही डिसिजन घेतलंय की फेरी बोटने जायचं जयगडला. आम्ही वगरवरनं आता आलोय जेटीला. आम्ही आमच्या बाईक फेरी बोट मध्ये लोड केला आणि प्रवासाला पुढे निघालो. प्रवास करताना कोकणाचे सुंदर रूप पाहून मन अगदी प्रसन्न आले. अशा सुंदर क्षणांमुळे प्रवास आमचा अगदी खास बनला. कसा आहे टेस्ट कशी आहे. पुढे आम्ही गणपतीपुळ्याला बाप्पाचे दर्शन घ्यायला निघालो. गणपतीपुळे दर्शनानंतर आम्ही समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ घालवला. समोर दिसणारा अथांग समुद्र, थंडगार वारा आणि सुंदर वातावरण यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. कोकणाचं हे सौंदर्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आत्ताच आम्ही दर्शन घेतलं गणपतीपुळ्याला. आज सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि आता इथं आम्ही थोडस थांबलोय. व्ह्यू तुम्ही बघू शकता, मस्त आहे. नंतर आम्ही आरेवारी बीचचा आनंद घेत कोस्टल रोडने पुढे मालवणकडे निघालो. फायनली आम्ही आलोय तारकली मध्ये. आम्ही स्टे करतोय. एक होमस्टे आहे आणि हे रूम पण छान आहे. पाठीमागे सगळ्यांना एक कॉमन असेल आहे. काल जवळजवळ 11-12 तासाचा ट्रॅव्हल झाला. सगळे रात्री थकले त्यामुळे आम्ही जेवलो आणि मग रात्री सगळे झोपून गेले एकदम गाडी. आता एक जण उठत आहेत आणि मॉर्निंग झालं. मी इकडे ताळकळीला आहोत. बीचवर जायचा प्लॅन करतो इव्हिनिंगला. तुम्ही नेचरचे कमल बघू शकता. एक जुनं आंब्याचं झाड आहे, खूप जुनं दिसतंय आणि त्या झाडावर एक झाड उगवलं. छोटेसे लिव झालेत वेगळ्या झाडाचे. आम्ही सकाळी मस्त उपमा, चहा, कॉफी आणि ब्लॅक टी घेऊन मालवण एक्सप्लोअर करायला निघालो.
सर्वप्रथम आम्ही ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलो, पण दुर्दैवाने त्या दिवशी किल्ल्याकडे जाणाऱ्या फेरी बोटी बंद होत्या. त्यामुळे किल्ला जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला भेट दिली. स्मारकाचा आकार, त्याची भव्यता आणि महाराजांचा दरारा पाहून आम्ही भारावून गेलो. खरंच ते स्मारक खूप विशाल आणि प्रभावी आहे. स्मारकाच्या बाजूला जे शंकराचं मंदिर आहे, तिथे झाडच नुकसान न करता शेड कशी उभारता येऊ शकते याचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. आता पुढे आम्ही रॉक गार्डनला चाललोय. फेमस मालवणचं जेवण आणि सोलकढी. आता आम्ही तारकली बीच वरती पोहोचलोय. संध्याकाळ आम्ही सुवर्णकडावरती घालवली. दिवसभर मालवण आणि आजूबाजूची सुंदर ठिकाणे फिरल्यानंतर आमच्या दिवसाचा शेवट झाला चिवाळा बीचवर. रात्रीचा शांत समुद्र, किनाऱ्यावर आढळणाऱ्या लाटांचा आवाज आणि समुद्र किनाऱ्यावरचं प्रसन्न वातावरण. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला कांदेपोहे खाऊन आम्ही गाडीमध्ये पेट्रोल हवा भरून परतीच्या प्रवासाला निघालो. आता जाताना आम्ही मुंबई गोवा हायवेने जायचं डिसिजन घेतलं. परतीच्या प्रवासात आम्ही संगमेश्वरला भेट दिली. सर्वप्रथम आम्ही ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिर पाहायला गेलो. मंदिराची सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरण मनाला खूप भावलं. त्यानंतर आम्ही संगमेश्वर मंदिराकडे निघालो. तिथे 3 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. याच भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या अनेक आठवणी दडलेल्या आहेत. त्या इतिहासाची आठवण करत आम्ही काही क्षण तिथे घालवले. त्यानंतर आम्ही सरदेसाई वाड्याला भेट दिली. हे ठिकाण पाहताना मन नकळत इतिहासात हरवून गेले. याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत वेदनादायक घटना घडल्या होत्या. त्या इतिहासाची आठवण होताच मन भरून आलं आणि डोळ्यात नकळत पाणी आलं. महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान, त्यांचा अढळ स्वाभिमान आणि अतुलनीय शौर्य आठवत होतं. त्या पवित्र भूमीवर उभं राहून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना मनापासून अभिवादन केलं. संध्याकाळी 20व्या पॉइंटला चहाचा आस्वाद घेत सुंदर इव्हिनिंग पाहिलं. मग मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. अशा अनेक सुंदर आठवणी मनात साठवत आमची कोकण सफर इथेच संपते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. चिऱ्या